नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. व्हिडिओ पाहूनच तुम्हाला आयडिया आली असेल की मी इथे काय बनवून दाखवणार आहे. मी ते घरगुती मसाल्यातून अगदी सोपे आणि चमचमीत असे नूडल्स बनवून दाखवणार आहे. हे नूडल्सची 2 पाकिटं घेतली आहेत मी. ही प्रत्येकी 100 ग्राम पाकिटं आहेत, म्हणजे 200 ग्राम नूडल्सची एकूण क्वांटिटी झाली आहे. तर ही मी तुम्हाला पाकिट खोलून दाखवते. हे लोकल ब्रँड आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचे नूडल्स आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. साहित्य अगदी सोपं आहे. मॅगी मसाला आहे, चिकन मॅगी क्यूब आहे. ते बाजारात इझिली अवेलेबल होतं. नाही टाकलं तरी फक्त मॅगी मसाला टाकलं तरीही चालेल. कांदा, कोबी आणि शिमला मिरची. तर इथे आपण नूडल्स आधी उकळून घेऊया. आपल्याला नूडल्स अगदी 90% कुक करायचं आहे आणि 10% आपण फक्त भाजी सॉते करताना त्याला वापरणार आहोत. तर इथे चवीनुसार नॉर्मल मीठ टाकायचं आणि 1.5 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाने काय होणार, हे सुटे सुटे उकळतील आणि अजिबात चिपकणार नाहीत. आता तुम्ही बघू शकता, यात मी नूडल्स ॲड केलेत आणि जवळजवळ 15 मिनटं लागतात किंवा कमीत कमी 10 मिनटं लागतात. तर असे हे नूडल्स बघा मस्त असे 90% शिजले आहेत. आता हे गाळून घ्यायचे आहेत तुम्हाला आणि हे गाळणीमध्ये तसेच आपल्याला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत आणि चमच्याने थोडे हे सुटे सुटे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तेल टाकल्यामुळे हे किती छान सुटे सुटे झालेत. आता सेम कढईमध्ये कढई चांगली तापून घ्यायची आहे आणि इथे 2.5 चमचा म्हणताय. आता तुम्ही माझा चमचा बघा किंवा तुम्ही तुमच्या अंदाजे तेल वापरा, काही हरकत नाही. लसूण अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे किंवा लसूणने ह्याला एकदम छान चव येणार आहे बरं का. आता तुम्ही हवं असल्यास अद्रक टाका, पण मी अद्रकचा वापर केला नाही आहे, ऑप्शनल आहे. हवं असल्यास टाका. आता लसूण थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आणि सोबतच मी तुम्हाला इथे दाखवते, मी गाजर दाखवायला विसरले होते. गाजर, शिमला मिर्च, कांदा, कोबी छान छान बारीक कट करून घेतला आहे. आपण सुरुवातीला कांदा आधी परतून घेणार आहोत. कांद्याचे 2 भाग केल्यानंतर मागच्या बाजूने तो उभा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा कट करून घेताना तर या नूडल्समध्ये तो कांदा दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छानच लागतो. आता चुकून शिमला मिरची आली होती म्हणून तिला काढून घेते. आता तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलला आहे. सोबतच या सगळ्या भाज्या मी ॲड करून घेते. या सगळ्या भाज्या जास्त काही शिजवायच्या नाहीत, नॉर्मल परतून घ्यायच्या आहेत. ह्यांचा जो क्रंच आहे तो खायला तर अप्रतिमच लागतो. तुम्ही नक्की हे नूडल्स एकदा घरी करून बघा, तुम्हाला आयडिया नक्कीच येईल की मी काय म्हणते तुमच्यासोबत. आता ह्याला अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्या. आता तुम्ही ते बघू शकता सर्व एकजीव झाला आहे. आता सोबत यात जे मसाले आहेत ते ॲड करून घेऊया. हा चिकन क्यूब आहे जो मी ठेचून घेतला आहे, तो अख्खा होता म्हणून. मॅगी मसाला मी यात ॲड करून घेतला आहे. तुम्ही हवं असल्यास 1 पाकीट 2 पाकीट तुमच्या सोयीनुसार तुम्ही ॲड करून घ्या आणि यात थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करतो. लक्षात ठेवा की तुम्ही नूडल्स शिजवताना मीठ ॲड केलं आहे, त्यामुळे इथे चवीनुसारच मीठ ॲड करायचं आहे. हवं असल्यास सुरुवातीला थोडं कमी करा आणि नंतर मग टेस्ट करून तुम्हीही ॲड करू शकता. अगदी 1 मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे, कारण की सर्व मसाले एकजीव झाले पाहिजेत. आता आपण हे देसी पद्धतीने नूडल्स बनवतोय, त्यामुळे हे असेच थोडे देसी मसालेच वापरून आपल्याला करायचे. आता सोबतच आपल्याला लगेच हे नूडल्स ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी बोलले ना 90% शिजवून घ्या, कारण की हे फक्त आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी 1-2 मिनटं वाफ करून घेणार आहोत आणि मग आपले हे नूडल्स रेडी आहेत. आता देसी टच देण्यासाठी मी ते लाल तिखटाचा वापर केला आहे, कारण की आम्ही लाल तिखट खातो ना. तर तुम्ही हवं असल्यास स्किप करा किंवा हवं असल्यास नक्की टाका. हे नूडल्स मी बनवलेत आणि मी आतमध्ये स्प्रिंग अनियन टाकला आहे आणि वरतूनही स्प्रिंग अनियन भुरभुरला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.